ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, आजचा विषय आहे पशुरोग निदानाकरता न्यूक्लिअर मेडिसिनचा वापर. आणि या विषयाची माहिती देण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर चंद्रकांत गळधर, जे सहाय्यक प्राध्यापक म्हणून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परेल इथं कार्यरत आहेत. आणि या विषयाची सखोल माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. डॉक्टर साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. हा विषय ऐकल्यानंतर पहिला प्रश्न जो माझ्या मनात आला तो असा की न्यूक्लिअर म्हटलं की अणुबॉम्ब किंवा रेणू असं काहीतरी वेगळं डोळ्यासमोर येतं. तेव्हा ह्या विषयाचं नेमकं आपण काय सांगाल? म्हणजे जसं की तुम्ही म्हणाले की न्यूक्लिअर मेडिसिन हा शब्द कोणीही पहिले ऐकल्याच्या नंतर हा शब्दाचा अर्थ न्यूक्लिअर बॉम्ब बनवणं किंवा न्यूक्लिअर वेपन्स बनवणं वगैरे असं काही आहे का? परंतु न्यूक्लिअर मेडिसिनचा वापर हा फक्त न्यूक्लिअर बॉम्ब बनवणंच असं नाहीये. त्याचे आपल्या फायद्यासाठीही भरपूर चांगले उपयोग आहेत. तर आपण ह्या न्यूक्लिअर मेडिसिन संकल्पनेचा उपयोग हा पशु रोग निदानासाठी वापरतो. अच्छा, ही नेमकी पद्धती काय आहे सर? ही तशी फार पूर्वीची आहे. जर आपण वैद्यकीय क्षेत्राचा जर विचार केला तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये जवळपास 4 ते 5 दशकापासून न्यूक्लिअर मेडिसिन ही जी पद्धती आहे किंवा न्यूक्लिअर मेडिसिन हे जे तंत्र आहे हे तंत्र मनुष्याच्या रोग निदानासाठी व मनुष्याच्या रोग उपचारासाठी वापरले जातात. न्यूक्लिअर मेडिसिनचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे कर्करोगाच्या निदानासाठी व कर्करोगाच्या उपचारासाठी याचा प्राथमिकतेने उपयोग होतो. अच्छा सर, या अनुषंगाने मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की यामध्ये गॅमा सेव्हिग्राफी असं काही तंत्रज्ञान आहे, तर ते नेमकं काय आहे? न्यूक्लिअर मेडिसिन हे 2 विभागामध्ये प्रामुख्याने विभागले जाते. त्यातला पहिला भाग म्हणजे गॅमा सेंटिग्राफी, याला आपण इन व्हायव्हो न्यूक्लिअर मेडिसिन असं म्हणतो. आणि दुसरा भाग आहे ते म्हणजे रेडिओ इम्युनो असे, ज्याला इन व्हिट्रो न्यूक्लिअर मेडिसिन असे संबोधल्या जाते. तर गॅमा सेंटिग्राफीमध्ये जे काही किरणोत्सारी पदार्थ आहेत हे किरणोत्सारी पदार्थाचा उपयोग पशु रोग निदानासाठी केला जातो. तर हे किरणोत्सारी पदार्थ जे आपल्याकडे जनावरं आहेत ह्या जनावराच्या शिरे किंवा तोंडेवाटे शरीरामध्ये सोडले जातात आणि त्या न्यूक्लिअर मेडिसिनचा किंवा जे किरणोत्सारी पदार्थ आहेत ह्या किरणोत्सारी पदार्थाचं शरीरात कसं प्रगमन होतं, ते कसे विचलित होतात, ते कसे प्रोपोगेट होतात, ह्या गोष्टीची माहिती आपल्याला ह्या तंत्राद्वारे मिळू शकते. अच्छा, मला सांगा, ह्या गॅमा सेंटिग्राफी तंत्रज्ञानाचे नेमके फायदे काय सांगतात? गॅमा सेंटिग्राफी ही संकल्पना जरी पशुवैद्यकीय शाखेमध्ये आत्ता रुजू झाली असेल तरी पण आम्ही गेले 8 ते 10 वर्ष झालं ह्या न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजीवर काम करत आहोत. एक उदाहरण घेऊ शकतो की क्षकिरण किंवा एक्सरे, त्यानंतर आपण म्हणू शकतो की MRI, CT, ह्या गोष्टी आपण पशुवैद्यकीय शाखेमध्ये रोग निदानासाठी उपयोगी घेतो. परंतु ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी पशुरोग निदानासाठी उपयोगी आणतो त्यावेळेस आपल्याला शरीराच्या अवयवाच्या रचनेबद्दल माहिती मिळते, त्याच्या आकारमानाबद्दल माहिती मिळते, परंतु त्याच्या कार्यप्रणालीबद्दल किंवा कार्यशक्तीबद्दल आपल्याला माहिती मिळत नाही. परंतु न्यूक्लिअर मेडिसिन ह्या पद्धतीने आपल्याला रचना व आकारमानच नाही तर ती जी ग्रंथी आहे किंवा जी संस्था आहे ही संस्थाच्या कार्यप्रणालीवर काही परिणाम झालाय का किंवा ती कार्यप्रणाली कुठे बिघडली आहे का हे आपल्याला विशेष कळून येते. अच्छा, मला सांगा सर, पूर्वीच्या ज्या रोगनिदान पद्धती होत्या ज्याला आपण पारंपरिक पद्धती म्हणतो त्या पद्धती आणि न्यूक्लिअर मेडिसिन पद्धती यामध्ये जर फरक सांगायचा झाला तर तो नेमका कसा सांगता येईल? आपण एक 10 वर्ष किंवा 15 वर्षापूर्वीचा ट्रेंड जर बघितला तर पशु रोग निदानामध्ये पहिले रक्ताची तपासणी करणे किंवा रक्तातील इतर घटकांची तपासणी करणे, त्यानंतर ट्रेंड थोडासा चेंज झाला, क्षकिरणाचा उपयोग हा पशुरोग निदानामध्ये होऊ लागला. आता जर 3 ते 4 वर्षाखाली जर बघितलं तर आपण पाहू शकतो की सोनोग्राफी
ह्या माध्यमाचा सुद्धा उपयोग पशुरोग निदानासाठी केला जातो. अच्छा. जर आपण उदाहरण घ्यायचं ठरलं तर स्वादुपिंडाचा आजार, यकृताचा आजार, आपण एक्सरे मध्ये यकृताची रचना बघू शकतो. यकृताचं आकार वाढलेला आहे किंवा आकार कमी झालेला आहे हे आपल्याला कळू शकतं. परंतु न्यूक्लिअर मेडिसिन मध्ये यकृत पेशीचं मेटाबॉलिझम किंवा त्याची ऍक्टिव्हिटी कशी आहे हे आपल्याला कळू शकतं. तर फंक्शनल ॲबनॉर्मॅलिटी जी आहे ही फंक्शनल ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला न्यूक्लिअर मेडिसिन पद्धतीने कळू शकते, जे की आपल्याला पारंपरिक जसं ब्लड टेस्टिंग आहे किंवा एक्सरे आहे ह्याने भेटू शकत नाही. अच्छा. मला सांगा, न्यूक्लिअर मेडिसिन मध्ये आपण कोणकोणती उपकरणं वापरतो? न्यूक्लिअर मेडिसिन मध्ये प्रामुख्याने आपण गॅमा कॅमेरा हे उपकरण वापरतो. गॅमा कॅमेरा हे न्यूक्लिअर मेडिसिन फॅसिलिटीचं सेंट्रल कोर आहे, हा एक केंद्रबिंदू आहे. गॅमा कॅमेऱ्यामध्ये गॅमा क्रिस्टल्स असतात, सोडियम आयोडाईडचे क्रिस्टल्स असतात. तर गॅमा सेंटिग्राफीमध्ये आपण जे किरणोत्सारी पदार्थ वापरतो तो गॅमा किरणोत्सार करतात आणि हा गॅमा किरणोत्सार हा गॅमा कॅमेरा कॅप्चर करून त्याच्या प्रतिमा तयार करतो. आणि त्या प्रतिमाचं आपण आपल्याकडे जे काही संगणक आहे ह्या संगणकावर त्याचा अभ्यास करून त्यापासून आपण त्याचे रोगनिदानामध्ये काय काय आपल्याला उपयोग करून घेता येतात आणि त्या रोगाबद्दल आपल्याला काय भाकीत करता येतं आणि त्या रोगाचा त्या पद्धतीचा अवलंब आपल्याला चांगला उपचार कसा करता येईल या पद्धतीसाठी आपण करू शकतो. बरं सर, किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उल्लेख आपण केला तर मला सांगा की ह्या तंत्रज्ञानामध्ये कोणत्या प्रकारची किरणोत्सारी मूलद्रव्य प्रामुख्याने वापरली जातात? आपल्या इथे 99M टेक्निशियम हा पदार्थ प्रामुख्याने वापरला जातो. तर 99M टेक्निशियम हा आपल्याकडे मॉलिब्डेनम ह्या पदार्थापासून तयार केला जातो. जसं आपल्याला माहित आहे गाय आहे, गाय हे दूध देते, नंतर परत आपण 1 दिवसाच्या नंतर आपण दूध काढतो त्यावेळेस परत आपल्याला दूध उपलब्ध असतं. तसंच 99M टेक्निशियम हा पदार्थ आपल्याला मॉलिब्डेनम पासून भेटतो आणि हा पदार्थ आम्ही आमच्या रेडिओ फार्मसीमध्ये म्हणजे आयसोलेट करून त्याचा आम्ही पशुरोग निदानासाठी वापर करतो. हे 99M टेक्निशियन MTC असं ज्याचा ओळख आहे, 99M TC. हा, त्याच्यामध्ये जे 99M जे आहे, M म्हणजे मेटा अनस्टेबल जे कंपाऊंड आहे याच्यासाठी वापरलं जातं. कारण की हा जो जसं किरणोत्सार म्हणलं की जो त्याचं मूलद्रव्य आहे हे मूलद्रव्य किरणोत्सारातून स्वतः स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतो आणि किरणोत्सार उत्सर्जित करून हा पदार्थ शेवटी स्टेबल होतो. तर 99M टेक्निशियम हा प्रामुख्याने आपल्या न्यूक्लिअर मेडिसिन फॅसिलिटीमध्ये वापरतो. सर, या 99M TC चे नेमके फायदे काय सांगता येतील? 99M टेक्निशियमचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे असा आहे की याचा फिजिकल हाफ लाईफ म्हणजे अर्ध आयुष्य आपण म्हणू शकतो. हे अर्ध आयुष्य जे आहे हे अर्ध आयुष्य 6 तासाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 99M टेक्निशियम याला जसं मी तुम्हाला सांगितलं की न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये 2 प्रकारचे हे असतात. एक असतं की सूचक आणि दुसरं असतं की ज्याला एखाद्या अवयवाबद्दल आसक्ती असते, तर त्याला आपण मार्गदर्शकही असं म्हणू शकतो. तर मार्गदर्शक आणि सूचक आपण एकत्र करतो, तर त्यामध्ये जे मार्गदर्शकाचं काम आहे हा जो रेडिओ ट्रेसर कंपाऊंड करतो, परंतु सूचकाचं काम हे टेक्निशियम करत असतं. आणि हे गॅमा इमिटर आहे, याचा 6 तास फिजिकल हाफ लाईफ आहे आणि ह्याचा इतर जे रेडिओ ट्रेसर कंपाऊंड आहे याच्यासोबत सहज बंध तयार करणं आपल्या प्रयोगशाळेत शक्य आहे. तर न्यूक्लिअर मेडिसिन ही संकल्पना अतिशय सोपी आहे. ही संकल्पना मी शेतकरी बांधवांसाठी एका डेमॉन्स्ट्रेशनद्वारे दाखवू इच्छितो. जे न्यूक्लिअर मेडिसिनचं रेडिओ फार्मास्युटिकल असतं ते 2 विभागात विभागलेलं असतं. त्यामध्ये एक विभाग जो असतो त्याला आपण मार्गदर्शक असं म्हणूया. हा मार्गदर्शक आहे, याचं वैशिष्ट्य असं असतं, याला जर आपण पशुच्या शरीरामध्ये शिरेवाटे किंवा तोंडावाटे सोडलं तर याला पशुचा जो काही एखादा ऑर्गन आहे जसं यकृत आहे किंवा हृदय आहे याबद्दल आसक्ती असते. जर मी हा पदार्थ पशुच्या शरीरामध्ये जर सोडला, ही टेस्ट ट्यूब आहे परंतु त्याला टेस्ट ट्यूब असं न समजता हा पदार्थ हा मार्गदर्शक आहे. ज्यावेळेस मी पशूंना हा शिरेवाटे सोडेल त्यावेळेस हा पदार्थ यकृतामध्ये जातोय असं आपण गृहीत धरूया. ज्यावेळेस मी हा पदार्थ सोडला त्यावेळेस हा यकृतात गेला, यकृतामध्ये त्याने त्याचं काम करून तो आतड्याद्वारे बाहेर टाकला गेला. तर हा जो मार्गदर्शक आहे हा मार्गदर्शक मी ज्यावेळेस पशुच्या शरीरामध्ये टाकतो त्यावेळेस मला काही कळणार नाही हा पदार्थ कुठून कसा इंजेक्ट झाला आणि कसा पुढे प्रगमनित झाला. तर हा पदार्थ मला कळण्यासाठी मी माझ्या प्रयोगशाळेमध्ये जे आपले न्यूक्लिअर मेडिसिन लॅबोरेटरी आहे त्याच्यामध्ये रेडिओ लेबलिंग करतो. या रेडिओ लेबलिंग मध्ये
किरणोत्सारी पदार्थ, हा आपण किरणोत्सारी पदार्थ आहे असं समजूया. हा किरणोत्सारी पदार्थाला आपण रेडिओ लेबल म्हणजे अनुबंध तयार करून नंतर हा पदार्थ शिरेवाटे, जनावराच्या शिरेवाटे आपण सोडला जातो. म्हणजे जिथे जिथे हा जो मार्गदर्शक आहे हा जाईल त्याच्यासोबतच हा बाइंड केलेला रेडिओएक्टिव्ह मटेरियल आहे. आणि हा जो किरणोत्सारी पदार्थ आहे हा गॅमा किरणोत्सार उत्सर्जित करत आहोत. आणि माझ्याकडे गॅमा कॅमेरा आहे. या गॅमा कॅमेराने जे गॅमा रेज उत्सर्जित झाले आहेत त्याची आपण प्रतिमा तयार करतो. करू शकतो. सर मला सांगा 99 MTC ह्या व्यतिरिक्त दुसरे कोणते किरणोत्सारी पदार्थ या ठिकाणी वापरले जातात का हो या हो पद्धतीमध्ये? हो हो निश्चित. 99M टेक्निशियम व्यतिरिक्त आपल्या पशुवैद्यकीय शाखेमध्ये आपण जनावरांच्या आजार निदान करण्यासाठी प्रामुख्याने गॅलियम 67, थॅलियम 201 हे पदार्थ वापरतो. जसं की आपण पाहिलं की 99M टेक्निशियमचा उपयोग हा पशुरोग निदानासाठी होतो. तसंच गॅलियम हा जो रेडिओ आयसोटोप आहे ह्या गॅलियम रेडिओ आयसोटोपचा उपयोग आपल्याला जे बायोमेडिकल रिसर्च आहे किंवा अलाइड संशोधनासाठी आपल्याला करता येऊ शकतो. अच्छा. न्यूक्लिअर मेडिसिनचा जो उपयोग आहे तो संशोधनामध्ये सुद्धा करू शकतो का आपण? लॅबोरेटरी ॲनिमलमध्ये जे काही प्राणी आहेत जसे ससे आहेत, उंदीर आहे, ह्या प्राण्यामध्ये त्यांचं म्हणजे स्टडी केला जातो आणि तो स्टडी केल्याचे रिझल्ट आपण नंतर बायोमेडिकल रिसर्चमध्ये अप्लाय करतो. तर निश्चितच ड्रग डेव्हलपमेंटमध्ये न्यूक्लिअर मेडिसिनचा वापर आहे. अच्छा. सर मला सांगा न्यूक्लिअर मेडिसिनचा वापर आपण जनावरांच्या कोणकोणत्या अवयवांची तपासणी करण्यासाठी करू शकतो? जसं की आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाहिलं न्यूक्लिअर मेडिसिन हे प्रामुख्याने कर्करोग निदान व कर्करोग उपचार याच्यासाठी वापरले जातात. याच्या व्यतिरिक्त सुद्धा वैद्यकीय शाखेमध्ये न्यूक्लिअर मेडिसिनचा वापर हा हृदयाच्या आजार तपासणे, किडनीचे आजार तपासणे, यकृताचे आजार तपासणे, कंठग्रस्तीचे आजार तपासणे यासाठी होतो. तसाच आपल्या पशुवैद्यकीय शाखेमध्ये सुद्धा आम्ही न्यूक्लिअर मेडिसिन ह्या फॅसिलिटीचा किंवा ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग हा पशुरोग निदानासाठी प्रामुख्याने हाडाचा होणारा कर्करोग, कंठग्रस्तीचे आजार, यकृताचे आजार आणि किडनीचे आजार यासाठी प्रामुख्याने करतो. अच्छा. दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करणं गरजेचं आहे? वेळ, अंतर आणि कवच. ज्यावेळेस आपण न्यूक्लिअर मेडिसिन फॅसिलिटीमध्ये काम करतो किंवा ज्यावेळेस आपल्याकडे आजारी जनावर स्कॅनिंगसाठी येतं त्यावेळेस आपण त्या फॅसिलिटीमध्ये कमीत कमी वेळ घालावा. अच्छा. आजारी जनावरापासून किंवा न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये जिथे किरणोत्सारी पदार्थ ठेवलेला आहे त्यापासून शक्य तेवढं जास्त अंतर ठेवावं. आणि ज्यावेळेस आपण किरणोत्सारी पदार्थ हा आपल्या म्हणजे प्रयोगशाळेत ठेवलेला असतो त्यावेळेस त्या पदार्थावर एक कवच असायला पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस त्या लॅबोरेटरीमध्ये वावरतो त्यावेळेस आपण लीड ॲप्रॉन वगैरे घालायला पाहिजे. कारण की शिशाचा ॲप्रॉन जो आहे याचं म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की जी 140 kV एनर्जी 99M टेक्निशियम पासून रिलीज होते ती एनर्जी आपल्याला त्याच्यात सामावून घेतो तो शिशे. त्याच्यामुळे आपल्याला 99M टेक्निशियमचा डायरेक्ट प्रतिकार किंवा आपल्याला हा प्रतिकार करता येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलारा प्रिन्सिपल हे सगळ्यांसाठी अप्लिकेबल आहे. अलारा म्हणजे ALARA ॲज लो ॲज रिजनेबली अचिवेबल हे प्रिन्सिपल. तर यामध्ये टाइम, डिस्टन्स आणि शिल्डिंग हा कन्सेप्ट किंवा ह्या गोष्टी आपण कटाक्षाने पाळायला पाहिजेत. पेट इमेजिंग आणि न्यूक्लिअर मेडिसिन इमेजिंग मध्ये मुख्य फरक म्हणजे पेट इमेजिंग मधून मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत किंवा ज्या इमेजेस आहेत याचं रिझोल्युशन जास्त असतं. त्यामुळे आपल्याला न्यूक्लिअर मेडिसिनच्या स्कॅनपेक्षा पेट इमेजिंगच्या स्कॅनचं माहिती आपल्याला किंवा प्रतिमेची स्वच्छता म्हणा किंवा प्रतिमेचा करारीपणा म्हणा हा आपल्याला किंवा क्लॅरिटी म्हणा ह्या गोष्टी आपल्याला तिथे माहिती होऊ शकतात. शासनाच्या कृषी योजना, कृषी विद्यापीठांची संशोधनं, कृषी विषयक सल्ला आणि हवामानाचा अंदाज. कृषी दर्शन प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. पुनः प्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी 6 वाजता. सर याच्यामध्ये पेट इमेजिंग हा एक प्रकार आहे. तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. बरोबर. पेट इमेजिंग ही सध्या पशुवैद्यकीय शास्त्रामध्ये उदय होऊ पाहणारी संकल्पना आहे. पेट इमेजिंग जसं सुरुवातीला 5 ते 10 वर्षापूर्वी आमचं सेंटर ज्यावेळेस एस्टॅब्लिश झालं त्यावेळेस आम्ही
गॅमा सेंटिग्राफी ही संकल्पनावर काम केलं. बरं. त्यानंतर त्यामध्ये भरपूर संशोधन केलं, क्लिनिकल केसेसचं निदानही केलं. तर पेट इमेजिंग ही सध्या उदय पाहत आहे. सध्या आम्ही जे लॅबोरेटरी ॲनिमल आहेत त्याच्यामध्ये टाटा कॅन्सर जे अट्रॅक्ट नावाचं इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये थोडंसं काम केलं जातं. तर पेट इमेजिंग आणि न्यूक्लिअर मेडिसिन इमेजिंगमध्ये मुख्य फरक म्हणजे पेट इमेजिंगमधून मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत किंवा ज्या इमेजेस आहेत याचं रिझोल्युशन जास्त असतं. अच्छा. त्यामुळे आपल्याला न्यूक्लिअर मेडिसिनच्या स्कॅनपेक्षा पेट इमेजिंगच्या स्कॅनचं माहिती आपल्याला किंवा प्रतिमेची स्वच्छता म्हणा किंवा Clarity. प्रतिमेचा करारीपणा म्हणा हा आपल्याला किंवा क्लॅरिटी म्हणा ह्या गोष्टी आपल्याला तिथे माहिती होऊ शकतात. आणि दुसरं महत्त्वाचं पेट इमेजिंगचा हा वैद्यकीय शास्त्रात प्रामुख्यानं उपयोग हा कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो. अच्छा. म्हणजे जर कर्करोगाचा उपचार चालू असेल आणि त्याचं औषध चालू असेल तर औषध देण्यापूर्वी पेट स्कॅन केला जातो. त्यावेळेस कुठं काही तुम्हाला काही म्हणजे ॲबनॉर्मल स्पॉट दिसत आहेत का, औषध दिल्याच्या नंतर जे अँटी कॅन्सरस ड्रग दिल्याच्या नंतर परत काही विशेष वेळेच्या नंतर परत पेट स्कॅन केला जातो आणि त्या औषधाचा त्या कॅन्सर किंवा ज्या कर्करोगाच्या पेशी आहेत त्या कमी झाल्यात की वाढल्यात की फोपावल्यात ह्या त्याचं गोष्टीची प्रमाण. माहिती कळू शकते. अच्छा. हे सगळं करत असताना म्हणजे पेट इमेजिंग करत असताना यामध्ये कोणत्या प्रकारचा किरणोत्सारी पदार्थ वापरला जातो? बरोबर. मी तुम्हाला सांगितलं न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये आपण 99M टेक्निशियम हा किरणोत्सारी पदार्थ वापरतो आणि ह्या किरणोत्सारी पदार्थाची एनर्जी ही 140 kV आहे. अच्छा. परंतु पेट इमेजिंगमध्ये आपण F18 फ्लोराईड 18 नावाचा किरणोत्सारी पदार्थ वापरतो बरं. आणि त्याची एनर्जी 510 kV आहे. आता एक फरक तुम्हाला कळून येईल याच्यामध्ये की 510 kV ही एनर्जी जास्त आहे. बरोबर. म्हणजे हा पदार्थ 99M टेक्निशियमपेक्षा जास्त प्रभावी आहे. परंतु 99M टेक्निशियमचा हाफ लाईफ हा 6 तास आहे आणि F18 याचा हाफ लाईफ जो आहे हा फक्त 110 मिनिट आहे. म्हणजे 2 तास आहे आपण असं म्हणू शकतो. बरं. RIA म्हणजे RIAचा उल्लेख तुम्ही मगाशी केला होता, ते नेमकं काय आहे? बरोबर. RIA हे रेडिओ इम्युन असे असं नाव आहे त्याचं. बरं. आणि रेडिओ इम्युन असे आपल्या इथं मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये गेल्या 2 वर्षाखाली रेडिओ इम्युन असे लेवल 2 रिसर्च पर्पज लॅबोरेटरी म्हणून आपल्याला बरं. ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड यांनी मान्यता दिलेली आहे. बरं. RIA मध्ये काय करतो आपण की हा किरणोत्सार ज्यामध्ये की आयोडीन 125 हा किरणोत्सारी पदार्थ वापरतो. हा किरणोत्सारी पदार्थ जनावराच्या शरीरातली प्रामुख्याने जे रक्तातील संप्रेरक आहे किंवा व्हिटॅमिन्स आहे याचा आपण गुणमापनासाठी किंवा याच्या मापनासाठी आपण प्रामुख्याने वापर करतो. 60 दिवस याचा हाफ लाईफ आहे म्हणून आपण हा ॲसे 60 दिवसापर्यंत सुद्धा रन करू शकतो. जे की बाकीच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये जसं pH मेंटेन करणे किंवा इतर बाबी मेंटेन करणे ह्या महत्वाच्या आहेत. हा जनरली हा प्रॉब्लेम आपल्याला RIA मध्ये येत नाही. अच्छा. बरं, ह्याच्यातून आपल्याला नेमके काय फायदे मिळतात? एक छोटा मॉलिक्यूल म्हणजे एक छोटा जर आपण थायरॉइडचं एक उदाहरण घेऊया. थायरॉइड एस्टिमेशन आपण करतो तर थायरॉइड एस्टिमेशन किंवा प्रोजेस्ट्रॉन एस्टिमेशन जनरली आम्ही पशुवैद्यकीय शाखेमध्ये सध्या RIAचा वापर हा प्रोजेस्ट्रॉन एस्टिमेशनसाठी जास्त करतो. तर ह्या ज्या पद्धती आहेत ह्या पद्धतीमुळे आपल्याला जे संप्रेरक आहेत जनावराच्या शरीरातील त्या संप्रेरकाचे जे की फार मायनर क्वांटिटीमध्ये असतात त्याचं म्हणजे असं नॅनोग्रॅम किंवा पिकोग्रॅम असं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं. तर हे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मोजण्यासाठी आपण रेडिओ आयसोटोप लॅबोरेटरीचा उपयोग किंवा RIA टेक्निकचा उपयोग करू शकतो. इतर ज्या डायग्नोस्टिक मॉडेलिटी आहेत किंवा निदान करण्याच्या पद्धती आहेत ह्यापेक्षा न्यूक्लिअर मेडिसिन हे थोडंसं खर्चिक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु यातून आपल्याला निदानाची जी माहिती मिळते ही पण तेवढीच बहुमूल्य आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न सर विचारायचा आहे तो म्हणजे असा की न्यूक्लिअर मेडिसिन तपासणी करतो आपण तेव्हा त्याला लागणारा खर्च आणि इतर पद्धतीने जेव्हा तपासणी केली जाते तेव्हा त्यासाठी लागणारा खर्च यामध्ये काही फरक आहे का? कारण सगळ्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अतिशय हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. इतर ज्या डायग्नोस्टिक मॉडेलिटी आहेत किंवा निदान करण्याच्या पद्धती आहेत ह्यापेक्षा न्यूक्लिअर मेडिसिन हे थोडंसं खर्चिक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु यातून आपल्याला निदानाची जी माहिती मिळते ही पण तेवढीच बहुमूल्य आहे.
यामध्ये आपण रोगाचं भाकीत करू शकतो. एखाद्या आजारी जनावराचा जर उपचार चालू असेल तर त्याचा उपचारापूर्वीचा स्कॅन जर आपल्याकडे असेल आणि आपण उपचार केला आणि त्यानंतरचा जर स्कॅन घेतला तर आपण दिलेला उपचार व्यवस्थित काम करतोय की नाही करत ह्या गोष्टीची आपल्याला विशेष माहिती भेटते. तर त्यामुळे कॉस्ट कन्स्टंट मुंबईमध्ये तरी एवढं काही वाटत नाहीये, परंतु जी इन्फॉर्मेशन आपल्याला यातून भेटते किंवा जी माहिती भेटते ही निश्चितच फार बहुमोलाची आहे रोगाचं भाकीत करण्यासाठी व उपचार आपण करतोय ते बरोबर आहे का नाही किंवा त्याची दिशा ठरवण्यासाठी. मंडळी, पशुधन हे आपला भारतातला प्राथमिक उद्योग आहे. आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांकडे ज्यांच्याकडे हे पशुधन आहे, या पशुधनापैकी काही जनावरांना जेव्हा आजार झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं आणि या आजाराचं निदान करण्याची पाळी येते तेव्हा या न्यूक्लिअर मेडिसिन पद्धतीचा जर तुम्ही अवलंब केलात आणि सरांनी आत्ता आपल्याला जी काही माहिती दिली त्या माहितीच्या आधारे जर या पद्धतीचा अवलंब केला तर मला वाटतं निश्चितच आपल्याकडचं पशुधन जास्तीत जास्त काळ त्यांचा जो काही अपेक्षित काळ आहे जगण्याचा तो काळ ते जगू शकतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळवता येईल. सर, आपण आज इथं आलात आणि ह्या संपूर्ण प्रणालीबद्दलची महत्त्वाची माहिती आम्हाला दिलीत, आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिलीत. त्याबद्दल सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.